नागरिकांच्या सुखसोयीकरिता जीवाचे रान करीन, संजय केळकर यांची ठाणेकरांना ग्वाही। लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करीत आलो असून यापुढेही नागरिकांच्या आनंदा सुखसोयीकरता जीवाचे रान करीन, अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या विजयासाठी हायलँड यशस्वीनगर ढोकाळी येथील अंबर इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणामध्ये जाहीर सभा पार पडली। त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला श्री केळकर यांनी संबोधित केले। या प्रसंगी व्यासपीठावर अंबर संस्थेचे लक्ष्मण कदम, सभेचे संयोजक निलेश पाटील, रमाकांत पाटील, माजी उपमहापौर अशोक भोई, युवा मोर्चाचे सूरज दळवी, घोडबंदर मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे तसेच युवा सेना ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जितेश गुप्ता, अर्जुन डाबी आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। मुंबईनंतर ठाणे हे महत्त्वाचे डेस्टिनेशन असल्याने व्हिजन डॉक्युमेंट बनवल्याचे सांगून श्री केळकर यांनी विस्तारित ठाणे झाल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केले। आधीचे 7/12 गेले, पण त्यानंतर आलेले प्रॉपर्टी कार्ड सदोष असून त्यात सर्व रहिवाशी भरडले जात आहेत। तेव्हा जसा एने जिजिया कर रद्द केला, त्याच धर्तीवर महसूल मंत्र्यांची भेट घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले। सभेच्या प्रारंभी उपस्थित महायुतीचा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्याविषयी बोलताना श्री केळकर यांनी माझी बांधिलकी जनतेशी आहे, लोकसहभाग, लोकचळवळीतून लोककल्याणासाठी झटत असताना मतदारसंघात आमदार आपल्या दारी च्या 151 कार्यक्रमाबद्दल तब्बल 40,000 नागरिकांशी थेट भेट घेऊन समस्याचे निराकरण केले। तेव्हा नागरिकांचा हॅपीनेसचा रेशो वाढवण्याकरिता यापुढेही जीवाचे रान करीन, याची ग्वाही श्री केळकर यांनी दिली। दरम्यान MMR रिजनच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे, तेव्हा पुन्हा एकदा भाजप युतीला संधी द्या, असे आवाहन संजय केळकर यांनी केले। 4 ते 5,000 लोकांची निरनिराळ्या पद्धतीने फसवणूक झालेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1,500 लोकांना अक्षरशः व्हेंटिलेटरमधनं बाहेर काढण्यामध्ये मला यश मिळालं। काही वेळेला चांगले असतात विकासक, काही वेळेला त्यांच्या अडचणी असतात किंवा जाणून बुजूनही काही वेळेला फसवाफसवी 5-5 वर्ष लोकांना पदेशन मिळत नाही आणि ते पैसे जे आहेत ते दुसरीकडे वापरले जातात। तर त्याच्या संबंधी आम्ही एक ठाम आणि ठोस भूमिका घेतली रहिवाशांच्या बाजूने। कोणाचंही आम्ही ऐकलं नाही। या रहिवाशांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये ही भूमिका घेतली आणि ती यापुढे देखील चालू राहणार आहे। कारण की अशी जर फसवणूक होत असेल तर जे इमानीद्वारे नोकरी धंदा करून मेहनतीचे पैसे टाकून कर्ज घेऊन एखादा फ्लॅट घेतात त्यांना देशोधडीला लावू देणार नाही। आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहू आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल पण चालू आहे। त्या संदर्भात देखील मोठा दिलासा तुम्ही नागरिकांना दिलेला आहे। याच्यातल्या देखील बऱ्याच इमारती आणि गृहसंकुलं त्यामध्ये होती, त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये हा एक प्रकारचा जिजिया कर होता की 1 घर आणि 2 कर असूच शकत आहे। महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स एकीकडे लागणार आणि दुसरीकडे महसूल खात्याच्या नोटिसा येणार एने टॅक्ससाठी आणि हे बरीच वर्ष चालू होत। मी वेळोवेळी स्थगिती घेत होतो त्या सरकारकडनं, पण हा कायमचा शेवटी रद्द झाला पाहिजे आणि तो गेल्या या आचारसंहितेच्या आधी 1.5-2 महिने आधी मंत्रिमंडळाने अतिशय धाडसी निर्णय घेतला। याच्यामध्ये जवळजवळ 1-1.5 कोटी लोकांना महाराष्ट्रातला फायदा आहे। आस्थापना आहेत, गृहसंकुलं आहेत, त्यांना रोज ज्या तलाठ्याच्या मार्चच्या आधी नोटिसा येतात तर त्याच्यापासून आता ते पूर्ण मुक्त झाले आणि एक सिंगल टॅक्स म्हणजे न्यायाचं काम जे आहे ते त्यामुळे झालं। पाठपुरावा करायला लागला, परंतु एक समाधानकारक गोष्ट की आमच्या सरकारने हा एक धाडसी निर्णय जो आहे तो घेऊन मोकळे झाले। आज या ठिकाणी ढोकाली परिसरामधल्या असंख्य इमारतीचे गृहसंकुलांचे प्रतिनिधींची शेकडोनी या ठिकाणी उपस्थित होते आणि एक सभाच या ठिकाणी झाली। शेवटी ही नवीन जी वसाहत झालेली आहे या ठिकाणी कशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट होणार आहे, कशा पद्धतीने यांच्या समस्या सुटणार आहे याबद्दल देखील संवाद झाला आणि जे आमच्या संकल्पना आहेत ज्या केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी ज्या वाहतूक कोंडीपासूनच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने खूप मोठा प्रतिसाद आहे।
लोकांचा विश्वास आहे. डबल इंजिन सरकारवर आहे, महायुती सरकारवर आहे. आणि आम्ही जे काम करतोय त्या कामाचा अहवाल देखील आम्ही लोकांसमोर सातत्याने ठेवलेला आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की महायुती लोकसभेला देखील त्यांनी भरभरून सहकार्य केलं, तर विधानसभेला देखील महायुतीच्या पाठीशी, माझ्या पाठीशी ही सगळी मतदार जो आहे तो निश्चितपणे राहील असा मला खात्री वाटते, विश्वास वाटतो. आत्ताच महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता इथल्या स्थानिकांनी की क्लस्टरमधून ज्या जाचक गटांमधून काही इमारती वगळल्या गेल्या, त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला, त्यामुळे असंख्य बिल्डिंग आता पुनर्विकासमध्ये आहेत, त्यांना फायदा होतोय. त्या संदर्भात खेळतात नाही, अनेक ज्या अधिकृत इमारती आहेत या शहरामधल्या, तर या शहरामध्ये 44 आराखडे क्लस्टरचे तयार झाले आणि याच्यामध्ये ज्या अधिकृत इमारती आहेत परंतु काही मोडकळीस आलेल्या आहेत, काही धोकादायक आहेत, त्यांना नोटिसा आलेल्या आहेत, तर याची रिडेव्हलपमेंट कशी काय होणार? त्या ठिकाणचा क्लस्टर जेव्हा होईल त्यावेळेला ती डेव्हलपमेंट होणार आणि तोपर्यंत काळ निघून जाईल. आणि म्हणून जो GR शासनाने काढला होता त्याच्यामधनं अधिकृत इमारती वगळल्या गेल्याच पाहिजेत अशा प्रकारची मी भूमिका घेऊन पाठपुरावा केला. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब या सगळ्या लोकांनी त्यांच्याही लक्षात आलं की हा प्रश्न जो आहे तो लोकहिताचा आहे, ही समस्या आपण सोडवायला पाहिजे. आणि अक्षरशः 10 दिवसामध्ये या इमारती ऐच्छिक ठेवून त्याला त्याच्यातून वगळल्या, ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहू शकतात अशी भूमिका घेतली. आणि अक्षरशः लाखो अशा पद्धतीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा अक्षरशः त्यांनी सुटकेचा श्वास, इतकी त्यांना दिलासा याच्यामुळे मिळाला. साहेब, आपण एनलेट टॅक्सचा प्रॉब्लेम सोडवला. आणखीन एक प्रॉब्लेम दुसरा आहे की जे प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते सदोष जास्त प्रॉब्लेम आहे, त्याच्याबद्दल हा देखील जो विस्तारित जेव्हा ठाणं झालं आणि त्याची मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली, 7/12च्या ऐवजी प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड जे आहे प्रॉपर्टी कार्डावर ते त्या इमारतीचं चढवायला घेतलं. पण हे सगळी करत असताना इतक्या प्रकारे त्याच्यामध्ये सदोषता आहे की जे त्यांच्या ज्या ठिकाणी जे लोक राहतात तर त्यांना म्हणजे उलट ते त्रासदायक सुरू झालं, त्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या. आणि म्हणून तो विषय जो आहे तो आत्ता आचारसंहितेच्या आधी एक महिनाभर आधी मी महसूल मंत्र्यांना घेऊन गेलो की हा फार मोठा विषय आहे आणि याच्यामध्ये जर दुरुस्त्या नाही झाल्या तर ह्या लोकांचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यांच्या पुनर्विकासात. आणि त्याच्यामुळे महसूल मंत्री विखे पाटलांनी ताबडतोब कलेक्टरला आदेश दिले की ह्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या पुन्हा तुम्ही आता करायला सुरुवात करा आता पुढच्या काळामध्ये. पण त्यांना 100% दिलासा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही बसणार. सर, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास आघाडीकडून